नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युम मॉल ऑफमध्ये पॉलिटिकल सायन्सचा आपण जो पेपर ॲनालिसिस बघत होतो, या पेपर ॲनालिसिसच्या दुसऱ्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. कारण उर्वरित प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर आता आपण व्यवस्थापकांना ज्ञान कामगार म्हणून खालीलपैकी कोणी संबोधिले आहे. आता ही पाश्चिमात्य विचारवंतावर प्रश्न विचारले आहेत, लक्षात ठेवा. पीटर एफ ड्रेकर यांनी. तर यांनी व्यवस्थापकाबद्दलची माहिती आणि व्याख्या करण्याचं काम तर कोणी केलेले आहे, तर पीटर एफ ड्रकन यांनी केलेले आहे व्यवस्थापकाबद्दलची माहिती. त्यामुळं ही आपण जेव्हा सेपरेट लेक्चर पाहू प्रत्येकांचं तेव्हा त्या पाश्चिमात्य विचारवंतामध्ये किंवा व्यवस्थापक या ह्याच्यामध्ये चॅप्टरमध्ये आपण ते डिटेल पाहणार आहोत. पुढे खालीलपैकी पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन इन द टाइम ऑफ द टर्ब्युलन्स या पुस्तकाचे संपादक कोण आहेत. अशा काही पुस्तकाची नावं आहेत. आपण त्या जेव्हा लेक्चर सुरू होतील तेव्हा त्या लेक्चरमध्ये आपण ते डिटेल पाहणार आहोत आणि त्यामध्ये हे पुस्तकांची नावं आणि लेखकांची नावं आपल्याला काय करणार आहेत ते आपल्याला म्हणजे पूर्णपणे माहितीच राहणार आहेत. तर यांनी कोणी केली, तर डवाइट वाल्डो यांनी ही व्याख्या केली. आता ही व्याख्या वगैरे तुम्हाला ना माहितीच असली पाहिजे, तेव्हाच ते आपल्याला करेक्ट उत्तर येतं. म्हणून पॉलिटिकल सायन्सच्या अभ्यासक्रमामध्ये सर्वाधिक म्हणजे पाश्चिमात्य जे विचारवंत आहेत, ओके, पाश्चिमात्य विचारवंत आणि त्यांची राजकीय असलेली त्याबद्दलची ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल थोडासा चॅप्टर तुम्हाला थोडासा अवघड वगैरे वाटल्यासारखा वाटू शकतो, पण बाकी सर्व पॉलिटिकल सायन्सच्या सिलेबसमधला सर्वाधिक सोपे असणारी चॅप्टर आपण पॉलिटिकल सायन्सच्या सेटसाठी आपण इथं हे पाहणार आहोत वगैरे. पुढे प्रश्न, खालीलपैकी कोणाचा विचार सार्वजनिक प्रशासनाचा सर्वव्यापी दृष्टिकोनात आहे. प्रशासन जो आहे ना, हे एक चॅप्टर आहे आपल्याला सिलेबसला. ह्या प्रशासनाबद्दलची व्याख्या कोणी केली, प्रशासनाची उद्दिष्टे, ध्येय, धोरणं काय असतात याची व्याख्या कोणी पाश्चिमात्य विचारवंतांनी केलेली आहे. हे याच्यावर प्रश्न विचारलेले आहे आणि हे दरवर्षी विचारला जातो. सर्वव्यापी दृष्टिकोन आहे असं खालीलपैकी कोणी म्हटलेले आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. तर हेनरी फॉयल हे त्यांनी याची व्याख्या केलेली आहे. प्रशासन म्हणजे काय, ओके, याची व्याख्या काय, ओके, यांचा दृष्टिकोन काय, या सर्वबद्दलची आपण एकंदरीत सविस्तर चर्चा लेक्चरमध्ये पाहणार आहोत. पुढे, खालीलपैकी कोणते विचारवंतांना संघर्ष हा चांगला किंवा वाईट नसतो, तो त्यांच्या नैतिकदृष्ट्या न्याय केला जाऊ नये असं म्हटलं जातं. बघा, संघर्ष प्रत्येक माणसाच्या जीवनात असतो. म्हणून स्पर्धा परीक्षा करताना आपल्याला जेवढं तुमच्या वाटेला संघर्ष असतं तेवढा संघर्ष तो आपण पूर्ण करावाच लागतो. त्याच्यानंतरचा जो काळ येतो तो खरा नंदनवनाचा काळ असतो. म्हणून तत्कालीन संघर्षाची व्याख्या करताना सुद्धा खालीलपैकी कोणी व्याख्या केली की तो वाईट किंवा चांगला नसतो, त्या नैतिकदृष्ट्या न्याय दिला जाऊ नये एवढंच त्याचं हे असतं, अशी व्याख्या त्यांनी केलेली आहे. तर ही व्याख्या खालीलपैकी कोणी केली असं त्यांनी विचारले. तर यांनी व्याख्या कोणी केली, तर M.P. फॉलेट यांनी ही ती व्याख्या केलेली आहे. ओके, नैतिक इथिक्स यांच्या व्याख्या ओके करण्याचं काम बहुतेक तर जास्त करून प्रश्न पाश्चिमात्य विचारवंतावरचे जे इकॉनॉमिकली पॉलिटिकली जे कन्सेप्ट आहेत त्याच्यावर व्याख्यावरच प्रश्न सर्वाधिक जास्त विचारले जातात पॉलिटिकल सायन्सला किंवा एखाद्या पुस्तकावर. त्यामुळे त्यांच्या थेरी जे आहेत ना वगैरे त्या थेरीवर जास्त प्रश्न विचारले जात नाही. ओके, पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणी ॲग्रियन आणि ओके इंडस्ट्रिया हे वर्गीकरण केलेले आहे असं त्यांनी विचारलेले आहे दोन्ही. तर कोणी केलेले आहे, तर मॅक्स बेबर यांनी केलेले आहे. हे ॲग्रिया आणि इंडस्ट्री आहे वर्गीकरण कोणी केलेलं आहे, तर मॅक्स बेबर यांनी केलेलं आहे. कार्ल डॉनिस यांचा पण विचार त्या रिलेटेडच आहे, पण तो प्रशासनाला धरून वगैरे आहे त्यामुळे तो काही येत नाही त्याच्यामध्ये. आल्विन गोल्डनर यांनी त्याच्या प्रशासनाच्या व्याख्या केलेल्या आहेत, पण तो तुलनात्मकदृष्ट्या त्यांनी काही केलेले नाही त्यामुळे ते काही येऊ शकणार नाही. ओके, पुढे, खालीलपैकी कोणाला अमेरिकन लोक प्रशासनाचे जनक असं म्हटलं जातं. बघा, लोक प्रशासन म्हणजे पबॅड, ज्याला पब्लिक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आपण म्हणतो, ते लोक प्रशासनाचे जनक खालीलपैकी कोणाला म्हटलं जातं, फ्रँक गुडनाव. ओके, नावातच आहे गुड आणि नाव, त्यामुळे असं लॉजिकली पण सोडता येतं, पण तुम्ही माहितीच असलं पाहिजे कारण अमेरिकन लोक प्रशासनाचे जनक कोणाला म्हणतात, तर फ्रँक गुडनाव यांना ते म्हटलं जातं वगैरे. त्यामुळं हे लोक प्रशासनावर भरपूर प्रश्न विचारले जातात त्या आपल्या पेपरला. पुढे, खालीलपैकी कोणी सायबरनेटिक्स क्षेत्रात प्रमुख यांनी मान्य केलेली आहे. आता सायबरनेटिक्सचा एक चॅप्टर आहे आपला, त्याच्यामध्ये पण ते काय कंटेंट हे आहेत त्यावर पण विचारलं जातं की कोणी केलेले आहे. नॉबर्ट वेनर यांनी ही व्याख्या केलेली आहे. काय म्हणून सायबरनेटिक्स क्षेत्रात प्रमुखांनी कोणी मान्य केली, तर या पाश्चिमात्य विचारवंत आहेत त्यावर काय केलेली व्याख्या केलेली आहे. पुढे, खालीलपैकी आता पुढचा प्रश्न बघा झालं. पुढे, प्रतिकार असताना एखादी व्यक्ती सामाजिक संबंधात आपल्या इच्छेप्रमाणे वागण्याची शक्यता असते अशी सत्तेची व्याख्या. आता सत्ता जो चॅप्टर आहे ना, हा सत्ता चॅप्टर बरं का पूर्णपणे, यावर भरपूर प्रश्न विचारले जातात. पाश्चिमात्य विचारवंताची व्याख्या, ओके, ते उद्दिष्टे कुठले आहेत, दोन भांडवलशाही वर्गामध्ये कसा संघर्ष होतो कामगार आणि ह्याच्यामध्ये सत्ता मिळवण्यासाठी, त्याच्या अनेक प्रश्नांची ह्याच्यामध्ये व्याख्या केलेली आहे. त्यामुळे पुढे आता हे कोणी केलेली आहे, तर हे सुद्धा मॅक्स वेबर यांनीच केलेली आहे. ओके,
सत्ता शब्द आला ना तर सत्ते शब्दाबद्दल 2-3च विचारवंत आहेत पाश्चिमात्य की त्यांनी सर्वाधिक जास्त यावर भाष्य केलेले आहे, त्यामुळे ते आपण लेक्चरमध्ये पाहताना ते आपल्याला कळून जाईल. पुढे खालीलपैकी कोण परिपक्वता आणि अपरिपक्वतेचा सिद्धांत मांडलेला आहे. आता परिपक्वता अपरिपक्वतेचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला तर ते असं विचारलेले आहे. तर फ्रेडरिक हर्झबर्ग यांनी काय केलेलं आहे, परिपक्वता आणि अपरिपक्वतेचा सिद्धांत मांडलेला आहे, हे त्याचं उत्तर आहे. बघा आता पाश्चिमात्य जे विचारवंत आहेत ना त्यांचे 3च गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, त्यावर प्रश्न विचारला जातो. एक तर ती व्याख्या विचारली जातात ती पाश्चिमात्य विचारवंताची, त्याच्याबद्दलची असलेली थेरी म्हणजे काय सिद्धांत वगैरे कुठला असेल तर ते सिद्धांत कोणी मांडला हे विचारलं जातं जेणेकरून ओळखण्यासाठी. ओके, आणि त्यांचे जे असतात ना वगैरे म्हणजे पॉलिटिकल सायन्स त्यांची एखादी पुस्तकाचं नाव विचारलं जातं. ओके, हे सर्वाधिक जास्त प्रश्न आणि हे विचारवंतावर विचारले जातात, कुठल्या पाश्चिमात्य विचारवंतावर. त्यामुळं आपल्याला हे 3 गोष्टी जरी आपण करून ठेवलं पुस्तकात तरी आपलं पाश्चिमात्य विचारवंताचं प्रश्न वगैरे चुकणार नाही, हे सर्वाधिक जास्त फायदेशीर वगैरे होणार आहे. आता पुढे सार्वजनिक प्रशासनाचा तौलनिक अभ्यास सुरू करण्याचं श्रेय खालीलपैकी कोणाला जातं. आता हे गुड नाव आपण पाहिलेले आहे, ह्याला लोक प्रशासनाचे जनक वगैरे म्हणून म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढे कोणाला म्हटलं जातं तर वुडरो विल्सन यांना म्हटलं जातं की सार्वजनिक प्रशासनाचा तौलनिक अभ्यास कोणी सुरू करला, श्रेय कोणाला दिलं तर वुडरो विल्सन यांना देण्यात आलेले आहे असं या व्याख्येमध्ये विचारलंय. आता दुसरा प्रश्न भारतीय राज्यघटनेवर. आता पहा खालीलपैकी कोणता आदेश चुकीच्या पद्धतीनं ताब्यात घेतलेल्या व्यक्तीसाठी उपाय म्हणून वापरला जातो. हे खूप महत्त्वाचं आहे, याला आपण रिट पिटिशन म्हणतो. कारण एखाद्या जर आपल्या जे मानवी हक्क आहेत आपले, ओके, म्हणजे मानवी हक्कावर जर गदा येत असेल तर आपल्याला हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट दोन्ही ठिकाणी जाता येते. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट या दोन्ही ठिकाणी जाता येते. आपल्याला ते अधिकार दिले म्हणजे मूलभूत जे अधिकार आहेत त्याच्यावर जर कोणी आपल्या गळचेपी करत असेल, ओके, मग ते प्रशासन असेल किंवा शासन कोणी असेल तर आपल्याला ते कोर्टामध्ये जाता येते. आता त्यांनी काय म्हटलंय, जर चुकीच्या पद्धतीने एखाद्या माणसाला आपण ताब्यात घेतलं, पोलिसांनी ताब्यात घेतलं तर आपल्याकडे नियम काय असतो की त्याला 24 तासाच्या आतमध्ये पकडल्यानंतर वगैरे त्यानंतर त्याला पोलीस स्टेशनमध्ये हजर करावं लागतं, म्हणजे न्यायालयामध्ये हजर करावं लागतं. मग आता हे काय विचारलंय की चुकीच्या पद्धतीनं जर ताब्यात घेतलं असेल तर त्याला उपाय म्हणून काय केलं जातं, त्याला बंदी प्रत्यक्षीकरण म्हणतात. तर बंदी प्रत्यक्षीकरण हे त्याचं उत्तर आहे. आता परमादेश म्हणजे काय, जर एखादं कोर्ट असेल किंवा एखादं सार्वजनिक संस्था असेल ते चुकीचं काम करत असेल तर कोर्ट आदेश देते. इथं शब्दातच आहे का परमादेश, मी आदेशित करतो की मग तुम्ही चुकीचं वागताय वगैरे असं. आता हे प्रतिषेध उत्प्रेक्षण हे त्याचे रीटचे प्रकार आहेत. ओके, मग सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टामध्ये जाता येते दोन्ही ठिकाणी. जर मूलभूत हक्काची जर पालमेवली होत असेल तुमच्या अधिकाराची तर त्याच्यामध्ये जाता येते. हे पॉलिटिकल सायन्सचा प्रश्न आहे. ओके, म्हणजे राज्य घटनेचा जो भाग आहे आपल्याला त्याचा अभ्यास करताना यामध्ये ते दिसून येणार आहे. पुढे ओके, आर्थिक विकासाचे कोणतं प्रारूप 50च्या दशकामध्ये भारतात राबवण्यात आलेले आहे. कोणते प्रारूप कोणत्या ह्याच्या ठिकाणी वापरण्यात आलेले हा प्रश्न विचारला आहे. तर पहा 50च्या म्हणजे 1950. आता लक्षात ठेवा 1947ला आपण स्वतंत्र झालो. ओके, 1947च्या नंतर म्हणजे 48 पासून आपण आर्थिक धोरणाकडे वळायला लागलो. आणि आर्थिक धोरणाकडे वळत असताना ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा बघा M.N. रॉय यांचा विशेष काही हे येत नाही कारण ह्या प्रारूप 50च्या शतकामध्ये हा एक हे पाश्चिमात्य विचारवंत आहेत. महालनोबिस तुम्ही वाचत असाल, पंचवार्षिक योजना बघत असताना पंचवार्षिक योजना, ओके, हे महालनोबिस जे आहेत ना तर हे ते 50च्या शतकामध्ये जे आर्थिक विकासाचं प्रारूप मांडण्यात आलेले आहे तर हे यांच्याबद्दल आहे, महालनोबिस यांच्याबद्दल. ओके, पुढे जवाहरलाल नेहरूच्या मिश्र अर्थव्यवस्थेच्या प्रारूपात काय अभिप्रेत आहे. बघा पंडित नेहरू यांच्या ह्याच्यामध्ये असलेलं काय असं प्रारूप आहे की त्यांनी ते विचारलेले. आता बघा आपण हे इंग्लिशमधला पण ट्रान्सलेशन बघू. सोशलिस्ट आयडिया जे आहे ना पंडित नेहरूनं सांगलेले, लक्षात ठेवा. मिश्र अर्थव्यवस्थामध्ये हे त्यांनी समाजवादी संकल्पना म्हणल्या. आता खालचं पाहू पण खाजगीकरण अजिबात नाही त्यांनी सांगितलं. इंटरनेटचा आता इंटरनेटच्या शासन व्यवहाराची संकल्पना उदयाला आली त्यामुळे हे उत्तर येऊ शकत नाही. उदारीकरण नाही, त्यामुळे समाजवादी संकल्पना. त्यामुळे म्हणलं का पंडित नेहरूबद्दल वाचताना आपल्याला समजलं पाहिजे की हे जास्तीत जास्त समाजवादी संकल्पना म्हणजे त्यांच्या विचारावर त्यांनी अभिप्रेत आहे. ओके, पुढे खालीलपैकी कोणत्या आयोगाने लोकपाल, लक्षात ठेवायचं, लोकपाल आणि लोकायुक्त. बघा भारतामध्ये लोकपाल आणि लोकायुक्ताचा कायदा लागू करणारं भारतातलं पहिलं राज्य म्हणजे महाराष्ट्र आपल्या. ओके, आता हे बघू लोकायुक्त यांच्या नियुक्तीसाठी प्रथम शिफारस कोणी केली की भारतामध्ये लोकायुक्त आणि लोकपाल असावं. म्हणजे त्यामध्ये आता सध्या तरी की पंतप्रधानासहित भारतातील सर्व प्रमुख पदाची जी लोक आहेत त्यांना सर्वांनी लोकपाल आणि लोकायुक्तामध्ये इन्क्लूड केलेले आहे. तर हे कोणी शिफारस केली पहिल्यांदा की लोकायुक्त असावं वगैरे, तर कोणी केली, दुसरा प्रशासकीय सुधारणा आयोग यांनी केलेले आहे. हे पहिला नाही.
दुसरा वेतन आयोग तर संबंध येत नाही. केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे UPSC केली का, तर नाही. तर कोणी केली, दुसरा प्रशासकीय सुधारणा आयोग यांनी लोकपाल आणि लोकायुक्त यांच्या नियुक्तीची प्रथम शिफारस केली आहे. हे लय महत्वाचं आहे. दुसऱ्या प्रशासकीय, आता लगेच प्रश्न बघा, लक्षात ठेवा का, दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोग यांच्या शिफारशीनुसार लोकपाल आणि लोकायुक्त शिफारस केली. आता लगेच दुसरा प्रश्न कोणता केला की दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाचे अध्यक्ष कोण होते. म्हणजे विचार करा, जर हे अभ्यास करताना तुम्हाला म्हणजे काय लोकपाल आणि लोकायुक्त, आता हे करताना अभ्यास कसा करायचा की याचं वयोमर्यादा किती आहे, यांची सदस्य संख्या किती असते, यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो, ओके, यांच्या कार्यक्षेत्रात कोण कोण येतं, ओके, नंतर यांच्या शिफारस करण्यासाठी जी समिती नेमली जाते ती समिती कशी असते, शिफारस समिती, ओके. आता यांची नियुक्ती होण्यासाठी जे हे नेमण्यात आलं होतं दुसरा प्रशासकीय सुधारणा आयोग, ओके, यांची स्थापना कधी झाली आणि यांचा अध्यक्ष कोण होता. लगेच नेक्स्ट प्रश्न बघा, दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाचे अध्यक्ष कोण, लक्षात ठेवा. दुसऱ्याचे कोण होते, बिरप्पा मोहिली, हे कोण होते, कायदा मंत्री होते तत्कालीन, ओके, कायदा मंत्री, कर्नाटकचे ते कायदा मंत्री होते. तेव्हा PM कोण होते विचारू शकतात, PM कोण होते, मनमोहन सिंग, सरदार मनमोहन सिंग, ओके, हे होते, हे कायदा मंत्री होते वीरप्पा मोहिली. यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची काय झालेली आहे, दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाची स्थापना झालेली आहे. आता खालीलपैकी पाहू आपण, वसंतराव नाईक आहे, जे नाईक आहे ना, ही पंचायत राज बदलची समिती आहे, आपण पाहिलेली आहे. यांनी अनेक शिफारशी महाराष्ट्र शासनाला सादर केल्या होत्या, ओके, 200 पेक्षा जास्त शिफारशी महाराष्ट्राला सादर केल्या. बऱ्याच शिफारशी महाराष्ट्र शासनाने ते लागू पण केल्या. नंतर PB पाटील आहेत, ओके, PB पाटीलने समिती स्थापन केली. बाबुराव काळे यांनी समिती, पंचायत राज बदलच्या समिती आहेत. विचारू शकते खालीलपैकी समिती कशाशी संबंधित आहेत, त्यामुळे हे पंचायत राज बदलचा आपण अभ्यास करताना यामध्ये दिसणार आहेत. ओके, नरेगा, आता नरेगा मरेगा माहिती आहे तुम्हाला की गावामध्ये जे आपले मरेगाचं काम करण्यात येतं, मनरेगा म्हणतो आपण त्याला, बरोबर. तर मनरेगा, तर हे मनरेगा संदर्भामध्ये आहे ते. तर आता कशाबद्दल आहे बघा, नरेगा कोणत्या कारणासाठी एक पाऊल म्हणून पाहिलं जाऊ शकते, कामाच्या अधिकाराची कायदेशीर अंमलबजावणी. म्हणजे आपण पाहिलं असेल ना, 100 दिवस काम हाताला, हे काम कोणी देतं, ग्रामसभा, बरोबर. आपल्या हद्दीपासून 1-1.5 किलोमीटरच्या आतमध्ये काम दिले जातं, 100 दिवस काम द्यावं लागत नाही, दिलं तर वेतन भत्ता दिला जातो. हे असे समान वेतनाचे कायदेशीर अंमलबजावणी आहे का, नाही. शिक्षण हक्काची कायदेशीर अंमलबजावणी आहे का, नाही. माहिती अधिकाराबद्दल आहे का, नाही. तर हे याचं काही उत्तर वगैरे येऊ शकत नाही. त्यामुळं कामाच्या अधिकाराची कायदेशीर अंमलबजावणी म्हणजे नरेगा, त्याचं नाव पुन्हा बदलण्यात आलेले आहे, मनरेगा म्हणजे महात्मा गांधीचं नाव देण्यात आलं 2009 मध्ये. ओके, पुढे केंद्रीय मंत्रिमंडळानं लोकसभेला सामूहिक जबाबदार असण्याची तरतूद. म्हणजे बघा, केंद्रीय मंत्रिमंडळ लोकसभेला सामूहिक जबाबदार आहे आणि भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये. आता सामूहिक जबाबदार कोणाला असतं, तर हे केंद्रीय कायदा मंडळ लोकसभेला असतो. वैयक्तिक कोणाला असतं, म्हणजे एखादा मंत्री वगैरे, तर ते राष्ट्रपतीला असतात. ओके, आता हे भारतीय म्हणजे केंद्रीय कायदे मंडळाचा आपण अभ्यास करणार आहोत. पण आता कलम विचारले बघा, कलम विचारताना किती कन्फ्युजन आहे बघा, 75(3), 75(2), 74(1) आणि 75(1). म्हणजे एकदम जवळजवळ असल्यामुळे आपण कन्फ्यूज वगैरे होऊ शकतो आणि आपल्याला ते थोडंसं अडचणीचं ठरणार आहे. तर 75(3) मध्ये ह्याचं उत्तर दिलेले आहे. पुढे खालीलपैकी सार्वजनिक धोरण निश्चितीचे बिगर राजकीय माध्यम, बिगर लक्षात ठेवा, बिगर म्हणजे राजकीय नाही मार्ग माध्यम, असं कोणतं आहे म्हणते. सार्वजनिक धोरण जर ठरवायचं असेल तर राजकीय माध्यम कुठले, तर कायदे मंडळ बरोबर, निवडणूक बरोबर, कार्यकारी मंडळ बरोबर, हे काय करतात, हे राजकीय माध्यम आहेत धोरण ठरवण्याचे आपले, बरोबर. तर हे जे नागरी समाज आहे तर हे ऑप्शनमध्ये येतच नाही. त्यामुळं हे उत्तराचं कोणतं आहे तर बिगर, लक्षात ठेवा, हे कोण आहे, नागरी समाज. आणि जर विचारलं बिगर शब्द काढून टाकला, समजा हा बिगर शब्द काढून टाकला, तर राजकीय माध्यम जर विचारलं तर कायदे मंडळ, निवडणूक आणि कार्यकारी मंडळ, हे लक्षात ठेवायचं. असं सार्वजनिक धोरणातील प्रक्रियावर कोण अधिक लक्ष केंद्रित करतं, सार्वजनिक धोरणातील बघा, सार्वजनिक धोरण प्रक्रियेवर कोण अधिक लक्ष केंद्रित करतं, असा प्रश्न विचारला आहे. आता कोण अधिक केंद्रित करतं, तर लोकशाही प्रशासनामध्ये सर्वाधिक कोण करतं, तर शासन व्यवहार, म्हणजे त्याला काय म्हणतो, गव्हर्नन्स. इंग्लिश बघायचा शब्द लगेच कळून येतं. रिव्होल्युशन करतं का, रिव्होल्युशन म्हणजे क्रांती, क्रांती करून करता येते का, नाही. मिलिटरी फोर्स नाही, ओके, गोरिला वार नाही. त्यामुळे काय उत्तर येऊ शकतं, हे शासन व्यवहार करूनच सार्वजनिक धोरणाची प्रक्रिया उभारतात. त्यामुळं प्रश्न झाल्यानंतर शांततेने जरी वाचलं तरी लॉजिक लावून उत्तर सोडवता येतं. ओके, पुढे एखाद्या संस्थेची पारदर्शकता आणि तिच्या भागधारकाप्रती उत्तरदायित्व वाढवण्यात कोणाची महत्त्वाची भूमिका आहे,
एखाद्या संस्थेची पारदर्शकता आणि त्याचबरोबर उत्तरदायित्व वाढण्यासाठी कोणाची हे असं विचारलं. आता हे वाचताना इंग्लिश शब्द बघायचे थोडं. प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सी चूक आहे नसतं, कारण एखाद्या संस्थेची पारदर्शक प्रायव्हेट लोक करूच नाही शकत. ओके. नेपोटिझम चूक. ओके. पॅट्रोनिझम चूक. सोशल ऑडिट म्हणजे त्याला सामाजिक अंकेक्षण असं म्हटलं जातं, हे त्याचं उत्तर आहे. ओके. पुढे सिटिझनशिप अँड सोशल क्लास हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलं. हे पुस्तक आहे बरं का, कट झालं. पुस्तक खालीलपैकी कोणी पुस्तक लिहिलं. काय सिटिझनशिप अँड सोशल क्लास हे खालीलपैकी कोणी पुस्तक लिहिलं. तर हे TH कोणी लिहिलं, जॉन रॉल्स लिहिलं. आता दुसरं ऑप्शन आहे कट झालं वगैरे, 4 ऑप्शन वगैरे त्याला विचारलेलं. TH मार्शल कट झालेलं आहे. TH मार्शल हे त्याचं उत्तर आहे, लक्षात ठेवा. खालील विचारवंतापैकी कोणाला सहसा पुराणमतवादी विचारवंत मानलं जातं. खालीलपैकी असा कोण आहे. आता ह्याच्यावर प्रश्न आहे, पुराणमतवादी विचारवंत कोण आहेत. ओके. यावर प्रश्न विचारला जातं की खालीलपैकी कोणाला ओळखलं जातं. तर डेव्हिड हुम यांना ते ओळखलं जातं, हे लक्षात ठेवायचं. असं डायरेक्ट आपल्याला ते मी नंतर पुढील लेक्चरमध्ये ती अशी नावच देणार आहे की पुराणमतवादी विचारवंत कोण कोण आहेत. ओके. जेव्हा त्याची नावं येतील ना तेव्हा ते आपण लक्षात ठेवून घ्यायचं की असा प्रश्न आल्यानंतर. हा प्रश्न भरपूर वेळेस रिपिटेशन वगैरे झालेला आहे. पुढे खालीलपैकी कोणत्या विचारवंतांना विचारधारेचे वर्णन भ्रामक जाणीव अशी केलेली आहे. कोणी केली. तर कार्ल मार्क्स यांनी केलेली आहे. खालीलपैकी कोणत्या विचारवंताने विचारधारेचे वर्णन भ्रामक जाणीव असं ओके हे विचारले. कार्ल मार्क्स यांनी केलेले. पुढे खालीलपैकी कोणत्या विचारवंतानं सकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना मांडलेली आहे. कोणत्या विचारवंतानं सकारात्मक मांडलेली आहे हे महत्त्वाचं आहे. ओके. स्वातंत्र्याच्यामध्ये सकारात्मक मांडण्याचं काम कोण केलेलं आहे. तर हे मिलने केलेली आहे. JS मिल यांनी केलेली आहे. स्वातंत्र्याप्रती जर विचारलं ना हा जास्त महत्त्वाचं आहे. स्वातंत्र्य आलं ना तर मिल जास्त येतात ते, त्यामुळे मिल हे जेव्हा सेपरेट येतील ना ते लास्की ग्रीन महत्त्वाचं आहे. ओके. रॉबर्ट नोजिक महत्त्वाचे आहे. हे यावर चर्चा केली जातं. पुढे जर्मन सामाजिक लोकशाही यांनी विकसित केली. आता हे जर्मन जे आहे ना, जर्मन सामाजिक लोकशाही कोणी विकसित केली तर हे विचारलं जाऊ शकतं, कारण त्यांनी प्रत्येक देशात आपण पाहिलेले आहे. अमेरिकन लोक प्रशासनाचे जनक कोणाला म्हणलं तर ते गुडनाऊ यांना विचारलेले आपल्याला, त्यांचं पण नाव आपण महत्त्वाचं आहे. तर हे कोणी केली तर फर्डिनंड लासले हे त्यांची जर्मन लोकशाही यांची विकसित केलेली आहे. त्यामुळे असे काही आता प्रश्न 2000 विचारून गेलेले आहे 16-17 मध्ये. पण आधुनिक सभ्यतेतील असमानतेच्या समस्येकडे तपशीलवार लक्ष देणाऱ्या सर्वात आधीच्या विचारवंतापैकी एक विचारवंत होता असं त्यांनी विचारलेलं आहे की खालीलपैकी कोण असे विचारवंत की त्याच्या आधी. तर जे रुसो हे ते विचारवंत होते की आधुनिक सभ्यतेतील असमानतेच्या समस्येकडे तपशीलवार लक्ष देणाऱ्या सर्वात आधीच्या विचारवंतापैकी एक असं त्यांना ओळखलं जातं. पुढे धुरीण तत्व ही संकल्पना द कन्सेप्ट ऑफ द हेगोमनी. ओके. ही धुरीण तत्व ही विचारलेलं आहे बरं का पेपरला. हे असे शब्द हे डबल रिपिटेशन प्रश्न आहे. PY बरं का ने विकसित केली होती वगैरे. हे कोणी केली विकसित होती तर हे अँटोनी ग्राम्सी हा खूप मोठा विचारवंत मानला जातो. अँटोनी ग्राम्सी यांनी केलेली आहे. ओके. पुढे पुरुषांनी तयार केलेल्या पुरुषप्रधान संस्था या निसर्गाला मोठा धोका आहे हा स्त्रीवादाच्या खालीलपैकी कोणता प्रवाहाचा मुख्य तर्क आहे. बघा हे पुरुष प्रधान आणि स्त्रीवाद हे आपल्याला सिलेबसचा भाग आहे, त्यामुळे यावर प्रश्न विचारले जातात. ओके. पुरुषांनी तयार केलेल्या पुरुषप्रधान संस्था या निसर्गाला मोठा. आता निसर्ग शब्द आलाय, बऱ्याच गोष्टी लॉजिकली लावून येतात. बघा उदारमतवादी स्त्रीवाद लॉजिक नाही लावू शकत, कृष्णवर्णीय नाही, त्याच्यानंतर पुढे समाजवादी नाही. तर हे पर्यावरणवादी शब्द आणि इथं निसर्गाला मोठा धोका आहे. लक्षात ठेवा हे दोन्ही कन्सेप्ट जुळतात. म्हणून आपल्याला एखाद्या वेळेस तुम्हाला उत्तर जरी माहीत नसेल, समजा एखाद्या वेळेस ओके निगेटिव्ह नसल्यामुळं उत्तर जरी माहीत नसेल तर पर्यावरणीय स्त्रीवादाचं उत्तर आहे, तरी आपल्याला ते उत्तर सोडवता येते लॉजिक. पुढचा प्रश्न ज्ञानाचा शोध ही शक्तीच्या शोधाची अभियुक्ती आहे असा युक्तिवाद कोणीपैकी मांडलेला. बघा ही पण व्याख्या विचारलेली आहे. त्यामुळे असे बरेच प्रश्न आहेत की व्याख्या त्याची एकाबद्दलचे विचार वगैरे त्यावर ते प्रश्न विचारले जातात. आता कोणी केली मिशेल फुकॉल्ट यांनी केलेली आहे एकी व्याख्या याची. काय ज्ञानाचा शोध ही शक्तीच्या शोधाची अभियुक्ती आहे. ओके. तर ही असा युक्तिवाद खालीपैकी कोणी केला तर मिशेल फुकॉल्ट यांनी केलेला आहे. पुढचा प्रश्न द रिअल वर्ल्ड ऑफ द डेमोक्रेसी. आता पुस्तकावर अजून प्रश्न बघा किती प्रश्न तरी विचारले आहेत पुस्तकावरचे. अशी महत्त्वाची बुकची यादी मी देणार आहे. तर हे प्रश्न विचारले आहेत 1990चा म्हणजे 90ला बघा 90वा प्रश्न आहे द रिअल वर्ल्ड ऑफ द डेमोक्रेसी हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलं. आता हे खालीलपैकी पुस्तक कोणी लिहिलं तर CB मॅकफरसन यांनी हे पुस्तक लिहिले. ओके. हे पुस्तक
अशा पुस्तकाची जवळपास नाही 20-30 पुस्तकाची यादी आपण करणार आहोत. मग ती पुस्तकापैकीच रिपिटेशन पुस्तकं वगैरे असतात. पुढे सामाजिक बदल समजून घेण्यासाठी मुख्य घटक म्हणून अँटोनी ग्राम्शी, आता एक प्रश्न विचारला बघा अँटोनी ग्राम्शीवरचा, त्यामुळे रिपीट एका कायच्यावर 2-2 प्रश्न असतात. दुसरा प्रश्न आहे अँटोनी ग्राम्शीवरचा. यांनी ऐतिहासिक गटची कल्पना मांडली, या संकल्पाचा संदर्भ काय? ओके, असं विचारलंय त्यांनी. संदर्भ कोणता? अँटोनी ग्राम्शी यांनी विचारले की यांच्याबद्दल कोणती संकल्पना मांडलेली आहे. ओके, बघा काय पहिला ऑप्शन, सत्ताधारी अभिजात वर्ग आणि सर्व हार वर्ग याच्यातील युती नाही आहे, कारण अभिजात वर्ग आणि सर्व हार वर्ग हे एकत्र युती करू शकत नाहीत, होऊ शकत नाही. कट प्रबळ वर्गाच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक शक्तीची एकता, हे उत्तर बरोबर आहे. ओके, प्रबळ वर्गाच्या नंतर ऐतिहासिक घटनाचे चक्रीय स्वरूप नाही, चूक आहे. समाजवादी नंतर क्रांतीची अपरिहार्यता, चूक, म्हणजेच उत्तर बी. चीनी गृहयुद्धाच्या काळात माओ झेडॉंग यांनी रेखांकित केलेल्या लष्करी रणनीतीमध्ये गनिमी युद्धाचा वापर आणि ग्रामीण भागात पायाभूत क्षेत्राची स्थापना यांचा समावेश होतो. ही रणनीती सामान्यत काय म्हणून ओळखली काय केलं जाते, असं त्यांनी प्रश्न विचारलेला आहे त्याच्यावर. तर ही बघा कुठला आहे, आता इंग्लिशमधून बघायचं. हे पीपल्स वॉर, लक्षात ठेवा. प्रश्न काय म्हणतोय, चीनी गृहयुद्धाच्या काळात लष्करी रणनीतीमध्ये गनिमी युद्ध, गनिमीमध्ये लोकांची रणनीती असते, लक्षात ठेवायचं, ग्रामीण भागामध्ये, त्यामुळे पीपल्स वॉर हे त्याचं उत्तर आहे. खालील विधान कोणाचं हे विचारलंय. कायदे हे न्याय आणि अन्याय नियम आहेत आणि अन्यायकारक काहीही प्रतिष्ठित केली जात नाहीत, या कायद्याच्या विरोधात नाही का, असं खालीलपैकी कोण प्रश्न विचारलेला आहे. ओके, हॉब्स यांनी विचारलेला प्रश्न आहे. हॉब्स, हिगल, बेथम आणि रुसो हे तिन्ही राजकीय विचारवंत खूप महत्त्वाचे आहेत. हे पण आपल्याला डिटेल बघायचं आहे. राजकीय विचारवंत पुढे, बळाच्या वापराची कायदेशीर मक्तेदारी असलेल्या राष्ट्र राज्याची आधुनिक संकल्पना मांडण्याचं श्रेय खालीलपैकी कोणाला जातं, असं त्यांनी विचारलेलं आहे. तर कोणाला जातं, तर मॅकियावेली यांना जातं. प्लेटो नाही, प्लेटोच्या आधीच झालेले आहे. मॅक्स वेबर नाही, ओके, कार्ल मार्क्स नाही, त्यामुळे उत्तर काय, बळाचा वापर करून. ओके, तर मॅकियावेली यांना जातं वगैरे. पुढे हेगलच्या कल्पनेतील मनाचे सर्वोच्च संभाव्य यश कोणत्या सामाजिक जीवनामध्ये काय केलं जातं, व्यक्त होतं, असं त्यांनी विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे समकालीन प्रशिया राज्य. ओके, हे प्रशिया राज्य लक्षात ठेवायचं. प्रशिया राज्य ना हेगलशी रिलेटेड आहे. बऱ्याच जणांना उत्तर सोडवताना हे अथेन्स वगैरे येऊ शकतो, त्यामुळे नाही आहे, याचं उत्तर ए आहे, हेगलची कल्पनेतील. ओके, पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या विचारवंतानं असे प्रतिपादित केलं की नागरिक आपल्या संरक्षणासाठी राज्य निर्माण करतो आणि राज्य अपयशी ठरल्यास त्यांना प्रतिकार करण्याचा अधिकार असतो, असं त्यांनी सांगितलं. ते कोणी बोललेले असं की राज्य, लक्षात ठेवा तुम्ही, राज्य सत्ता अशी तुलनात्मक जेव्हा असते ना व्याख्या, तेव्हाचं उत्तर जॉन लॉक असतो. जॉन लॉकने केलेलं आहे, लक्षात ठेवा तुम्ही. ओके, पाश्चिमात्य विचारवंतापैकी. त्याच्यानंतर पुढे, नागरिक एक स्वतंत्र आणि स्वायत्त व्यक्ती आहे, हे विधान खालीलपैकी कोणी केलेलं आहे. बघा, नागरिक स्वतंत्र व्यक्ती आहे असं खालीलपैकी कोणी केलेलं आहे, तर जॉन स्टुअर्ट मिल यांनी केलेलं आहे. 97 बघा, 97 प्रश्न आहे, सॉरी नाही चुकले, रुसो याचं नाही, पुढच्या. नागरिक एक स्वतंत्र आणि स्वायत्त व्यक्ती आहे, हे विधान खालीलपैकी कोणत्या लेखकाने केलेले आहे, तर ही रुसोने केलेले आहे. पुढील, स्वतःच्या शरीरावर आणि मनावर व्यक्ती ही सार्वभौम आहे, हे कोणत्या तत्ववेत्यांचं विधान आहे. स्वतःवर, स्वतःच्या शरीरावर आणि मनावर व्यक्ती ही सार्वभौम आहे, त्याचं नियंत्रण असतं वगैरे. त्याचं उत्तर काय माहिती आहे का, तर जॉन स्टुअर्ट मिल वगैरे त्याचं उत्तर आहे वगैरे. हे जॉन स्टुअर्ट मिलवर विचारले जातं. पुढे 60च्या पुढे बघा, जवळपास 40च्या म्हणजे 25-30च्या आसपास प्रश्न हे पाश्चिमात्य विचारवंतावर डायरेक्ट विचारले आहेत. त्यापैकी जवळपास 7 ते 8 प्रश्न पुस्तकावर विचारलेले आहेत. त्याच्यातले जवळपास 5 ते 7 प्रश्न व्याख्या विचारलेले आहेत. ओके, त्यामुळे ते महत्त्वाचं आहे. पुढे, कोणता विचारवंत असे मानतो की व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार स्वार्थाला बळ देतो. बघा, व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार हा स्वार्थाला बळ देतो, असं त्यांचं म्हणणं आहे. कोण म्हणतो, हे मार्क्स. बघा, मार्क्सचं नेहमी म्हणणं आहे की स्वतःचा स्वार्थ असतो ना, तो कधीच कामाचा नसतो, म्हणून याच्यावर पण लॉजिकली करता येते, म्हणून मार्क्सचे विचार आहेत, लॉक वगैरे नाही मांडलेले. पुढे 100वा प्रश्न, खालीलपैकी कोणती संकल्पना हाना आरेंट यांच्या राजकीय विचाराची मध्यवर्ती विचार संकल्पना आहे, असं त्यांनी मांडलेलं आहे. तसं ह्याचं उत्तर आहे निरकुशतावाद, हे त्याचं उत्तर आहे. उपयुक्तवाद नाही. आता हे उपयुक्तवाद पण सिलेबसचा भाग आहे. उदारमतवाद आहे, निरुपवाद आहे, पण याचं उत्तर आहे हे
खालीपैकी कोणी संकल्पना मांडलेली हे लक्षात ठेवा विचारवंतापैकी. हे असे 100 प्रश्न आहेत आपले. तर आता बघा लक्षात ठेवा 100 प्रश्नापैकी ओके एका प्रश्नाला किती मार्क आहेत आपल्याकडे 2 मार्क असतात. लक्षात ठेवा आता मार्क वाढवण्याची लीड. तरी 2 मार्क जे असतात ना एका प्रश्नाला त्यामध्ये तुम्हाला ना 50 क्वेश्चन म्हणजे 60 क्वेश्चन जे आहेत ते आपल्याला सहज इंडियन पॉलिटीच्या संबंधित असतात. म्हणजे भारतीय राज्यघटना किंवा भारतीय राजकीय पाश्चिम विचारवंत आपले त्यावर संबंधित असतात म्हणजे 60 क्वेश्चन बरोबर. आणि त्याच्यातले यामधले जे पुढचे 40 क्वेश्चन आहेत त्या 40 क्वेश्चनमधले असे 10-15 क्वेश्चन तुम्हाला ते सहज हँडल करता येतात. म्हणजे 70 क्वेश्चन जे आहेत ना तुमच्या सहज आवाक्यातले आहेत. म्हणजे विचार करा 70 क्वेश्चन म्हणजे 140 मार्क झाले. ओके पास होण्यासाठी दरवर्षी मेरिट 55% ओके 52%, त्याच्यानंतर 54 मेरिटनुसार 56, 58 या रेंजमध्येच मेरिट लागतं. त्यामुळे इथंच जर दुसऱ्या पेपरची लीड चांगली मिळाली तुम्हाला ओके तर तुम्हाला सहजपणे पॉलिटिकल सायन्समध्ये सेट क्वालिफाईड होता येतं. आणि सेट क्वालिफाईड झाल्यानंतरचा सर्वात मोठा फायदा तुम्हाला प्राध्यापक होता येतो, फेलोशिप घेता येतं. त्याचबरोबर प्राथमिक तुम्हाला लेक्चरर म्हणून सुद्धा कॉलेजेसवर शिकवण्यासाठीची संधी निर्माण होऊ शकते. आणि त्याचबरोबर MPSC मधून जे सहाय्यक प्राध्यापकांच्या जागा निघतात आपल्या विषयानुसार त्यामध्ये सुद्धा सेट आणि नेटला क्वालिफाईड करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ती मोठी संधी असू शकतं वगैरे. म्हणून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मोठी संधी आहे पॉलिटिकल सायन्स पास होण्याचं. कारण असं की या 100 प्रश्नापैकीचे 50 प्रश्न हे इंडियन पॉलिटीवर असतात. म्हणून स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचे 50 प्रश्नाचा जो हातखंड असतो तो मजबूत असतो ओके. मग बाकीचे 40 क्वेश्चन फक्त पाश्चिमात्य विचारवंतावर असतात. त्यामुळे ती हँडल करण्याची जी पद्धत आहे ती सहज होऊ शकते आणि आपलं पॉलिटिकल सायन्सचे जे स्वप्न आहे ना ते सहजरित्याने पूर्ण होऊ शकते. म्हणून पॉलिटिकल सायन्स हा विषय तुम्हाला सेट क्वालिफाईड होण्यासाठी सहजरित्या पास होण्याची सर्वात मोठी संधी आहे. म्हणून आजचा जो 15 जूनचा जो पेपर झालेला आहे पॉलिटिकल सायन्स म्हणजे सर्व विषयाचा सेटसाठीचा तर हे पेपरचं उत्तरासहितचे अनालिसिस आपण या ठिकाणी आपल्या एज्युमॉल ॲपवर घेतलेले आहे ओके. तर बाकीचं पुढील सेशनमध्ये आपण पुढच्या लेक्चरला भेटू. तोपर्यंत नमस्कार.